चला मॅचला करायची आहे. इथून मात्र सुरुवात आजच्या दिवसातील पहिला सामना जो कालच्या दिवसातील काही सामने राहिले होते त्यामधील हा सामना एका बाजूने आपल्याला जांभूळवीर आणि त्याच्या समवेत केसीबी या दोन संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. मॅचला होती सुरुवात, पंचांचा इशारा, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज षटक क्रमांक घेऊन पहिलं डिलिव्हर करण्याकरिता चेतन तयार. पहिल्याच वेळेस आपण पाहत आहे मृत चेंडू घोषित केलाय, रेड बॉलचा इशारा आलाय. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गरजे, काळजात रक्तात वाती नावामच्या राजे, हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई माझी एकविरा माऊली आई वज्राईच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस जोबीचा मनपूर्वक नमस्कार. हरिकृष्ण, जय सियाराम, जय बजरंग आणि नमो पार्वतीपते, हरे हर महादेव. पहिलाच बॉल आपण इथून मात्र पाहिला आणि फायनल डेची सुरुवात इथे मात्र झाली या षटकारानं. वेदांत तेजाच्या बॅटमधून हा चेंडू निघालाय. तेजस्वी स्ट्रोक, षटकार 6. पॉवरफुल स्ट्रोक वेदांतच्या बॅटमधून आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. पुढचा बॉल, ओहो, यावेळेस शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. खेळाडू ओके आहे का हे पाहणं गरजेचं आहे. खेळाडूकडे एकदा लक्ष द्या. थोडासा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची उद्घोषणा जरी झाली असली तरी वेध शरीराचा घेतलाय. खेळाडू जर ओके असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि येस, डेफिनेटली खेळाडू ओके. आम्ही ह्या सातत्याने म्हणतो की आपण ग्रामीण भागातील खेळाडू आहोत. मग जशी दिवाळी संपते किंवा भात कापणी झाल्यानंतर सर्वात जास्ती वेळ कुठलं लागतं तर मैदान बनवायचं. आणि मग मैदान अवेलेबल नसताना शेतामध्ये आपण मैदान बनवायचो. मग शेताच्या बांधांवरून पडून कित्येकदा अशा दुखापती आपण इथून मात्र भोगलेल्या आहेत. त्यामुळं इतक्या छोट्या दुखापतींना घाबरणारे इथून मात्र आपण तरी खेळाडू नाही आहेत. चेंडू संपतायत. आत्तापर्यंत 2 तेजस्वी स्ट्रोक वेदांत तेजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. तदनंतर रोखण्याकरिता सध्या तरी गोलंदाजाला यश प्राप्त होत असताना पुढचा बॉल यावेळेस बॅटने खेचून मारला. चेंडूला सेफ झोन याला म्हटलं जातं. क्षेत्ररक्षक पोहोचतायत तिथे, पण प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना सध्या तरी नशिबाची साथ मिळते वेदांतच्या बाजूने. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे, चौकार 4. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस यष्टीरक्षक थोडीशी चुकी करत असताना बॅकअप मिळतं इथे मात्र. लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचं बॅकअप आणि चेंडू सुटल्यानंतर क्षेत्ररक्षकानं दिलेलं बॅकअप त्यावेळेस का महत्त्वाचं असतं हे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी क्षेत्ररक्षक तिथून दर्शवत असताना सिंगल मिळतीये. धावसंख्या सिंगल 11 या अंकावर धावफलक जाऊन स्थिरावताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू संपुष्टात येत आहे. 4 पहिल्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. चला थोडंसं गेम स्पीडअप करा, ही नम्रतेची विनंती इथून मात्र असेल. आज फायनल डे, मी जरूर पोहोचवीन तुमच्यापर्यंत. पुढचा बॉल फाईन लेगला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक करतायत प्रयत्न पण चेंडूनं केला गेला इथे मात्र वेगदार रन. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. आमदार चषक ब्रँडेड चौकार 4. चौकार आपण इथून मात्र पाहताय. चौकाराच्या पडतीनं धावफलक 15 या अंकावर धावफलक, बिनबाद 15 या अंकावर धावफलक. पहिल्या षटकाची सुरुवात आपण जर का पाहताय 4 षटकांचं आहे 17 आणि पहिलं षटक ही पॉवर प्लेच आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम जांभूळवीर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. सिंगल मिळते. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक पहिले संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 16 या अंकावर धावफलक. षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 या अंकावर धावफलक. द्वितीय षटक हाताळण्याकरिता अनिशला आणले गेले मॅन फ्रॉम केसीबी.
हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. टेक्निकल स्ट्रोक कन्वर्ट होतोय. कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल मिळते. वेदांकडून आय थिंक नो रनचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला आहे. अपकमिंग खेळाडू अपकमिंग स्टार आहे या जव्हारचा. वेदांचा कालच्या दिवसाचा परफॉर्मन्स बघितला. आर्थिक स्वरूपातलं पारितोषिक सुद्धा इथून मात्र या खेळाडूला पाहायला मिळालं आणि खूप सारे त्याचा मित्रपरिवार पोहोचला किंवा जव्हारमधले यंगस्टर्स पोहोचले. तर या खेळाडूच्या बाबतीत चर्चा सध्या तरी जव्हार नगरीमध्ये खूप सारी पाहायला मिळाली. तोच खेळाडू आपण पाहताय. पहा स्वतःला झोकून देतो. फिटनेस लवचिकता क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. कारण हे जर हर्ट ऑफ जव्हार टेनिस क्रिकेट राजीव गांधी मैदानचा जर का आपण विचार केला तर संपूर्ण गोल मैदान आहे. 360 अंशाचं हे मैदान आहे आणि त्याच्यामध्ये खेळत असताना जेव्हा आपण क्रिकेट खेळता अक्रॉस द लाईन किंवा कव्हर पुरती मर्यादित न राहता 360 अंशामध्ये खेळणं हे गरजेचं आहे आणि त्यामध्ये फिटनेस असणं गरजेचं आहे. सध्या तरी ती लवचिकता किंवा फिटनेस इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि वेदांसाठी मी काल एक वाक्य बोललो होतो की क्रिकेटमध्ये संधी या शब्दाला खूप सारं महत्त्व दिलं गेलं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल ना स्वतःला सिद्ध करा. स्वतःला सिद्ध केल्यानंतर टेनिस क्रिकेट तुम्हाला आपोआप मोठं करेल आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे वेदांतला ते. बॅकच्या रडारमध्ये चेंडू फटका यावेळेस इथून मात्र फसतोय. विकेटचं बतवून येईल. परतावं लागेल यावेळेस वेदांत तेजाला तंबूच्या आसऱ्याला. येस या बात आहे. सुरेख गीत एकनाथ माळी रायगड क्रिकेटकरचा जेव्हा जे गीत आलं रायगड जिल्हा महान खेळाडू क्रिकेटची पंढरी आपण तेही गीत ऐकलं आहे. तदनंतर एकनाथजी माळी यांचं अनेक रायगडमधल्या क्रिकेटर लोकांसाठी बनवलेले गीत आणि त्याचं सध्या तरी प्रत्यक्ष मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र दर्शवत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज दाखल होत असताना हा राजबद्दल सुद्धा कालच्या दिवसामध्ये म्हटलं होतं की आपल्या फलंदाजीच्या जोरावर इथे मात्र जव्हारच्या किंवा जांभूळ विहीरच्या प्रेक्षक राजासमोर जव्हारच्या प्रेक्षक राजासमोर त्याच्या खेळीनं मनावर राज करावं लागेल आणि तेच राज सध्या तरी पाहायला मिळेल का. आज 31 डिसेंबर आहे. इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस आहे. आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला चालू होत असतं आणि सध्या तरी आपण जर का बघितलं तर राजयोग या वर्षामध्ये पाहायला मिळेल का चांगल्या क्रिकेटचा. राजच्या या क्रिकेट लाईफमध्ये चेंडू संपुष्टात येत आहेत. आत्तापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोचवत आहेत. रुपेश आमच्या समय जॉईन होत आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. हा बॉल यावेळी शरीराचा वेध घेणारा अपील पाहायला मिळालं आणि पंचांचं हात आकाशाच्या दिशेने द्वितीय षटकाच्या अंतिम चेंडूवर विकेट होईल पतन. परतावा लागेल तंबूच्या असायला. षटक क्रमांक 2 संपलाय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 19. तुषारला आणले गेले. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता महत्त्वाचं षटक आहे. निर्णायक षटक आहे का त्याचं उत्तर आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तुषार. पुढचा बॉल यावेळेस थोडासा कमकुवत स्ट्रोक पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाही आहे. एकेरी धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 20 या अंकावर. अनेक फलंदाजांचा मनसुबा असतो की या षटकामध्ये जर का जास्तीत जास्त धावा कन्वर्ट झाल्या तर अंतिम षटकामध्ये येणारं प्रेशर थोडंसं कमी पाहायला मिळतं. त्या अनुषंगानं हे तिसरं षटक ही खूप महत्त्वाचं आहे. 20-20 असल्यानंतर 19वं षटक आणि 50-50 असताना 49वं षटक महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीनं 4थं षटकाचं हे जर का 17 किंवा 4 षटकांचं हे 17 आहे तर तिसरं षटक हे तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ते 17 आपण पाहत आहे. चला घाई करा थोडीशी मित्रांनो. आयोजकांकडून आज वाटलं जेवण मागा.
पण वेळ कोणीही मागू नका ही नम्रतेची विनंती. हात जोडून कळकळीची विनंती इथून मात्र असणार आहे. पण विनंती असेल की वेळ कोणीही घ्यायचं नाही आहे जास्ती. आज आपण पाहताय या चेंडू संपुष्टात येत आहेत. तिसऱ्या षटकातील 2 धावसंख्या 20-20 या अंकावर आपण इथून मात्र पाहताय. व्हाईट बॉलचा इशारा पंच अंशापर्यंत इथे मात्र दर्शवत आहेत. असं आपण पाहताय थोडंसं दिशा भरकटणारा हा चेंडू आहे. डावखुरे हाताचा फलंदाज आहे. निसर्गाची देण, एक दैवी देण या खेळाडूंकडे सातत्याने पाहिलं जातं. कारण त्यांचा बॅट फिरवण्याचा वलय जर का आपण पाहिला तर अतिशय स्ट्रॉंगली पाहायला मिळतोय आणि कदाचित तेच चित्र पाहायला मिळेल का यावेळेस. टेक्निकल स्ट्रोक इथून मात्र पाहताय क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने प्रयत्न करतील. इतिहास आहे ते क्षेत्र जेव्हा जेव्हा खाली भेटलाय तेव्हा तेव्हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार 4. इंटरनेट सेवा ज्यांनी आम्हाला इथे उपलब्ध करून दिली आहे त्याचे टेक्निकल ऑपरेटर इथे असतील तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. इंटरनेट सेवा. पुढचा बॉल बनवून एकदा स्ट्रोक चांगला आहे. एक सौंदर्य वाढवणारा हा फटका आहे किंवा क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकात लिहिलेला हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कन्वर्ट केला गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. क्षेत्ररक्षक पोहोचायला उशीर. फायदा जसा मिळतोय त्याच्या पद्धतीने धावा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जांभूळ विहीर या संघाकडून होताना आपल्याला पाहायला मिळतो. जांभूळवीर जर का विचार केला तर खरं तर जव्हारचा विचार केला तर निसर्गरम्य असं हे शहर आहे. जव्हार संस्थान आपण इथून मात्र पाहताय. नक्कीच आम्ही जरूर तुमच्यापर्यंत पोहोचू. जर का आपण पाहिलं जव्हार संस्थान अगदी बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांचं वर्णन केलेलं आहे आणि खूप सारं जुनं ऐतिहासिक वारसा लाभलेला हे आपण पाहताय. अगदी खूप वर्षापूर्वीची नगर परिषदेचं कार्यालय आपण पाहताय. राजवाडा असेल प्रत्येक गोष्टी शिरपा महाल आपल्याला पाहायला मिळतं. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी इथून मात्र आपण पाहताय. आणि हलक्या हातानं दिशा दर्शवली गेली होती या चेंडूला बॅक टू ग्राउंड आणि टोटल 3 धावा इथे मात्र कन्वर्ट केल्या गेल्या. षटक संपलाय क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर या 3 धाव्याच्या बढतीनं धावा संख्या 31-31. यस क्या बात आहे. थँक्यू डीजे. क्या बात आहे. सुरेख गीत आपण इथून मात्र पाहताय. महाराष्ट्राच्या विकासाचं एकमेव केंद्र अर्थातच देवेंद्र पोचवलं होतं आम्ही. धावसंख्या 31 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 या अंकावर. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मैं समिंदर हूँ लौटकर वापस आऊंगा. आणि अर्थातच त्याच पद्धतीने आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला सुद्धा मिळालं. महाराष्ट्राच्या विकासाचं एकमेव केंद्र अर्थातच देवेंद्र देवेंद्र आणि देवेंद्र आणि त्यांचंही फ्लेक्स आपण इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आणि ती विश्वासू आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचे सुद्धा पाहिले जातात आमच्या भोई सरांकडे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस सरळ बॅटने उडवला गेलाय. चेंडूला दिली गेली या दिशा आणि अर्थातच आमदार चषकाच्या या स्पर्धेमध्ये अधून भर टाकणारा हा स्ट्रोक चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6.
षटकार आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस मिस करतील की काय? व्हाईट बॉल्स आहे इशारा पंच आमच्यापर्यंत इथे दर्शवत आहेत. आणि तोपर्यंत एक धाव अंकित होईल. धावसंख्या एकेरी धावेने 38-38 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. चौथं षटक प्रगती पथावर आहे. शेवटचं अंतिम षटक ऑफिशियल पहिला चेंडू इथून मात्र डिलिव्हर झालाय गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. 9 रनचा इशारा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू संपताय 2. धावसंख्या 2-38. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण पहा. याला म्हणतात टायमिंग, याला म्हणतात टेम्परामेंट. योग्य त्यावेळी योग्य डिसिजन घेणं गरजेचं आहे. जर का जोरात फेकण्याचा प्रयास इथून मात्र केला असता तर मग कदाचित इथून मात्र ती फेकी चुकली असती, कारण प्रेशर असतं. हळूवार चेंडूला इथून मात्र फेकलं गेलं. डायरेक्ट हिट, रनआउटची विकेट, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. षटक क्रमांक आपण चौथं प्रगतीपथावर पाहत आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. तिसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन होताना आपण पाहिलंय. धावसंख्या 3 बाद 38-38 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहताय. आपण पाहताय, ऐकताय या विक्रमगड विधानसभेच्या विकासाचे वारे सर हरिश्चंद्र भोये आणि त्यांच्या नावाने आमदार चषक 2024 आपण पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार होतोय. फटका कन्वर्ट केला गेलाय. सिंगल इथून मात्र मी इथे डबलच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र जारी केला गेलाय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. जव्हार 11 आणि आकाश 11 धानुशी. चला बोट टीम कॅप्टन्स, आपण हे चौथं षटक जसं संपेल तसं क्षणाचाही विलंब न करता त्वरित नाणेफेकीसाठी इथे मात्र यायचंय. जव्हार 11 आणि आकाश 11 धानुशी, चला टॉससाठी यायचंय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. धाव बाद करण्याची आहे संधी. स्क्वेअर लेग पंचांचाही हात आणि मेन पंचांचाही हात आकाशाच्या दिशेनं. विकेटचं बदन परतावा लागेल इथून मात्र फलंदाजाला याही चेंडूवर तंबूच्या असल्याला. चेंडू संपलेत 5. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. ओहो हो, या यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. षटक संपलाय क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 40 विजयाकरिता 41. 41 धावसंख्येची आवश्यकता. पाहूयात 41 धावसंख्या इथून मात्र पार केली जाईल का. त्याआधी मी जव्हार 11 टीम कॅप्टन आणि धानोशी 11 टीम कॅप्टन आकाश 11 धानोशी, चला आपण यायचंय त्वरित. एक देऊयात संधी डिक जॉकीला आणि परतूयात पुन्हा एकदा मॅच मध्ये. यश. यस, थँक्यू. क्या बात आहे. पालघर लोकसभेचे सन्माननीय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांचंही
नवलौकिक असणारं गीत आपण ऐकलं. चला जव्हार 11 चे टीम कॅप्टन इथपर्यंत पोहोचलेत. मी आकाश 11 धानोशी टीम कॅप्टन आपणास विनंती करतोय आपण त्वरित यायचं आहे. नाण्याच्या दोन बाजू सिल्वर कॉईन आमच्यापर्यंत आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल थोडंसं आपण करूया झूम. नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूने आपल्याला हेड पाहायला मिळतोय. हेड पाहत आहे आणि नाण्याची दुसरी बाजू जी आपल्याला पाहायला मिळते आहे ती मात्र टेल. अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. यस नाणेफेक केले जाईल. मी जव्हार 11 टीम कॅप्टन येथे उपस्थित झालेत. आकाश 11 धानोशी टीम कॅप्टन क्षणाचाही विलंब न करता आपण त्वरित या. आपण इथे उपस्थित झाला असाल तर क्षणाचाही विलंब न करता या. सागर ठाकरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. सागर ठाकरे फास्ट. नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूने टेल आणि एका बाजूने हेड आपल्याला असं पाहायला मिळतं. कॉलिंग कोण देणार आहे? आकाश 11 धानोशी संघ इथून मात्र कॉल देणार आहे. आपण पाहताय टेल असं कॉल आलाय आणि सध्या तरी हेड असं आपल्याला पाहायला मिळतं. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक बेस्ट ऑफ लक देऊन इथे मात्र स्थानापन्न व्हायचं आहे. जव्हार 11 टीम कॅप्टन आपल्या प्रतिस्पर्धी संघाने इथे मात्र कॉलिंग दिलं होतं पण नाणेफेकीचा कौल येतो आपल्या बाजूने आलाय. प्रॉपर आपण जव्हारमध्ये राहता या मैदानाचा चांगला अनुभव आहे. मैदानाच्या चोरवाटा पळवाटा तुम्हाला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहेत. म्हणजे मैदानाची रगरग तुम्हाला ठाऊक आहे. त्यामुळं या गोष्टीचा विचार करता काय निर्णय घेणार आहेत? सर आम्ही फलंदाजी करणार आहे. सातत्याने आपण पाहिले कित्येकदा नाणेफेक विन झाल्यानंतर क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारला जातोय. मॅच कंटिन्यू. आपण हा धाडसी निर्णय का स्वीकारलाय? सर कारण की 4 षटकांचा सामना असणार आहे आणि आतापर्यंत काय स्कोर जास्त होत नाही आणि चेसिंग करायला थोडंसं प्रॉब्लेम येतोय त्याच्यामुळे हा निर्णय घेतला आहे. कुठले असे फलंदाज असतील का त्यांच्यावर तुम्हाला सर्वाधिक भरोसा आहे? सर मुजीब फरास आहे, चेतन बिडलानी आहे, सैफ मुजावर आहे, भोंडवा आहे, भरपूर असे आहेत फलंदाज. परंतु तशी पाहिजे तशी त्यांना संधी मिळाली नाहीत. त्यांना ते संधी मिळाल्यावर फलंदाजी चांगलीच करतील. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. तदनंतर मी जातोय आकाश 11 धानोशी संघाच्या दिशेनं. नाणेफेक मित्रा तू जर विन झाला असता तर काय निर्णय असता? मी पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. म्हणजे मनासारखा निर्णय वाटेला आलाय. काय म्हणशील या मैदानाबद्दल? कसं वाटतं आयोजन नियोजन? आयोजन तर खूप चांगलं आहे. आमदारचं जग पहिल्यांदा ठेवलेलं आहे. त्याच्यात आम्हाला आकाश 11 आमचा ओनर आहे त्याने खेळण्याची संधी दिली. त्याच्या मी पहिल्यांदा मनापासून स्वागत करेन की त्याने आम्हाला इथे खेळायचं दिलं आहे. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतोय. जास्त वेळ घेणार नाहीये कारण सामना मैदानात ऑन होतोय. क्या बात आहे. बॅक टू ग्राउंड आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सूरजला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आणि इथे मात्र 41 धावसंख्येचं आव्हान असताना पहिल्या चेंडूवर षटकार चौकार आणि त्यानंतर षटकार पाहायला मिळाला. म्हणजे जयदेव सरांच्या वतीनं अगदी फास्ट इथून मात्र धावसंख्या पूर्ण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. यावेळेस निर्धावफेकी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थांबा दर्शवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू संपताय 3 धावसंख्या 10 या अंकावर विजयाकरिता 21 चेंडू आणि आता मात्र 31 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचतोय. फेकी होईल तोपर्यंत किती धावा मिळतील तर एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 या अंकावर. सामना संपल्यानंतर वेदांत तेजा कॉमेंट्री बॉक्सशी थोडंसं आपण संपर्क साधायचा आहे हा मॅच संपल्यानंतर. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस खूप वेळ चेंडू हवेमध्ये फटका यावेळेला फसलाय की काय? येस डेफिनेटली फटका फसतोय. विकेटचं होतं पतन. परतावा लागेल यावेळेस झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला.
न्यू बॅटर अविनाश एबी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी या स्पर्धेकरिता जयदेव सरांच्या सोबत खूप सारी मेहनत त्याची आपण इथे मात्र पाहतोय. हो यावेळेस डॉट बॉल निर्धावफेकी षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक पहिले संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 11 म्हणजे विजयाकरिता 18 चेंडू आणि आता मात्र 30 या धावसंख्येची आवश्यकता. हेच प्रीतमला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. आणि प्रीतम नावाच्या पालघर क्रिकेटमध्ये विचार केला तर प्रीतम बारीला आपण पाहिलंय. आणि सध्या तरी हा जव्हार जांभूळ विहिरीचा प्रीतमच्या पहिल्याच बॉलवर जयदेव सरांच्या बॅटमधून स्वतःचा ब्रँड आणि क्लास दाखवणारा स्ट्रोक. आमदार चषक ब्रँडेड षटकार 6. येस आपण पाहताय पहिल्या चेंडूवर आपल्याला षटकार पाहायला मिळाला आणि धावफलक 17 या अंकावर धावफलक. 16 चेंडू विजयाकरिता 24 धावसंख्येची आवश्यकता आता मात्र इथून भासतीये. गोलंदाज या पुढचा बॉल चान्स करता चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. क्षेत्ररक्षकाची तारांबळ निश्चित रूपानं उडताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाली. पण त्याला सावरत असताना चांगल्या पद्धतीने चेंडूचं कलेक्शन पाहिलं. एक धाव इथून मात्र मिळाली आहे आणि धावफलक एकरी धाव्याने जाऊन पोहोचताना ते म्हणजे 18 या अंकावर धावफलक. 15 चेंडू विजयाकरिता 23 या अंकावर. नितेश टोकरे नाईस कॉमेंटेटर आमच्यापर्यंत ही कमेंट पोहोचली आहे. थँक्यू सो मच. आपलंही मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. गोलंदाज यार यावेळेस थोडीशी चूक यष्टीरक्षकाकडून पाहायला मिळाली. पण तदनंतर मिळणार बॅकअप स्ट्रॉंगली होता. पण संधीचा फायदा घेत एक धाव इथून मात्र कन्वर्ट केली गेली आहे. आणि एकेरी धावेने धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण पाहताय 19 जगात भारी 19 फेब्रुवारी अर्थातच. आणि तोच आकडा धावफलकावर 14 चेंडू विजयाकरिता 22 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. चला थोडंसं गेम स्पीडअप करणं बंधनकारक इथून मात्र असेल. रनअपमध्ये मिस्टेक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यामुळे चेंडूला थांबा दर्शवला आहे आणि थांबा दर्शवणं गरजेचं आहे. कारण ते का पावलांचं गणित चुकलं तर मात्र पुढचा चेंडू चुकू शकतो. त्यामुळे चेंडूला थांबा दर्शवलेलाच बरं. आपण इथे मात्र जयदेव सर थांबायचं नाव घेत नाहीये. आपल्या नावाचा जय जयकार करण्याकरिता जयदेव आता मात्र बहारदार इनिंग साकारत असताना हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. क्या बात आहे. रोहित शर्माचं गीत कट्टर रोहित शर्मा समर्थक ब्ल्यू आर्मी. आणि सध्या तरी गीत आपल्याला सनी देव मोरबे येस मोरबेचे सिंगर आहेत. त्यांनी कृष्णा सातपुतेचंही गीत आणलं. गोलंदाज सय्यार पुढचा बॉल. यावेळेस अलॉंग दी कार्पेट पद्धतीने हा चेंडू येतो मात्र ट्रॅव्हल होतोय. जीवाच्या आकांतानं प्रयत्न करत असताना नशिबाची साथ पुन्हा एकदा जयदेव सरांच्या बाजूला. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4.
या 41 धावांचं आव्हान इथे पार करायचं आहे आणि धावा संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 29 विजयाकरिता 12 चेंडू आणि आता मात्र 12 धावा संख्येची आवश्यकता. चेंडू ही समान आणि धावाही समान. कंपल्सरी चेसिंग हा नियम इथून मात्र नसणार आहे. जर का सामना बरोबरीच सुटला तर इथून मात्र सुपर ओव्हर इथून मात्र पाहायला मिळेल. क्या बात है, लाजवाब मैच में अब आएगा ट्विस्ट. 12 चेंडू आणि विजयाकरिता 12 धावा संख्येची आवश्यकता. इथे मात्र जांभूळवीर संघाचा राज, इथे मात्र प्रेक्षक राजाच्या मनावर अधिराज्य करण्याकरिता, राज करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर महत्त्वाचं आणि निर्णायक षटक हाताळण्याकरिता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3. गोलंदाज इथे मात्र राज तयार होतोय. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल यावेळेस फसवलं गेलंय एबीला आपण पाहत आहे. आणि सध्या तरी एबी हे नाव आपण क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलं, एबी डिव्हिलियर्सला पाहिलं, खूप सारं गाजलं आणि खूप सारे फॅन्स आमचे गुणलेखक सुद्धा रुपेश त्याचे खूप सारे फॅन्स आहेत आणि फॅन क्रेज खूप मोठा त्याही खेळाडूचा पाहायला मिळतोय. तर त्याच्याच नावाचं एबी सुद्धा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. निर्धाव फेकी 11 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 12 धावा संख्येची आवश्यकता. जितकं नॉन स्ट्रायकरला जयदेवला ठेवता येईल ना तेवढं कुठेतरी मात्र जांभूळवीर संघाला थोडंसं फायदेशीर ठरेल. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. इथे मात्र दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल इथून मात्र मिळते. डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावा होतील का इथे मात्र पूर्ण? तर यस, डेफिनेटली 2 धावा यशस्वीरित्या येणं पूर्ण होताना आपण पाहत आहे. कदाचित जयदेवला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे, पण स्वतःपेक्षा टीमला जर एक्स्ट्रा धाव जर मिळत असेल ना ती कुठेतरी महत्त्वाची वाटते आहे. म्हणून दुसऱ्या धावेला इथून मात्र पसंती दिली गेली आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीने 31 विजयाकरिता आता मात्र 10 चेंडू आणि 10 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासते. 10 चेंडू 10 धावा. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. जयदेव सर ऑन द फायर ही कमेंट पोहोचली. इथे मात्र जयदेव सरांना शुभेच्छा पोहोचत आहेत. कमेंट पोहोचवत जा, जशी जसं वेळ मिळेल तसं तसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ. व्हाईटची एक धाव इथे मात्र मिळाली आहे. पुढचा बॉल ॲक्शन केली गेली आहे. रिॲक्शन देण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय की काय, जणू फसलाच होता, पण तदनंतर खेळाडू पोहोचायला तिथे मात्र उशीर झाला आणि तदनंतर त्याचा फायदा घेत 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना 34 या अंकावर धावफलक. विजयाकरिता 9 चेंडू आणि आता मात्र 7 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासताना आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू 7 धावा, 7 धावा आणि 9 चेंडू या विक्रमगड विधानसभेच्या खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी आणि एक वेगळं प्लॅटफॉर्म व्हावं म्हणून अर्थातच या विक्रमगड विधानसभेचे विकासाचे वारे सर हरिश्चंद्र भोये यांच्या नावाने आमदार चषक 2024 हा थरार आपण पाहत आहे. खूप वेळ चेंडू हवेमध्ये. याही वेळेस फटका फसलाय की काय, जेम तेम का होईना फटका हातामध्ये बसला. इथे मात्र फटका फसला, चेंडू हातामध्ये बसला आणि फलंदाज बॅक एबी बॅक टू रेड आउट. गोलंदाज पुढचा बॉल हलक्या हाताने इथून मात्र दिशा दर्शवली जाईल. सिंगल मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या વધાरेल ती म्हणजे 35-35 या अंकावर धावफलक. केतन मात्रेचं गीत आपण ऐकलं, बायकर मान. या टेनिस क्रिकेट विश्व जगतातील शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 6 धावसंख्येची आवश्यकता. 7 चेंडू विजयाकरिता 6 या धावसंख्येची आवश्यकता. सिंगल डबललाही महत्त्व देणं गरजेचं आहे. मुंबईची लाईफलाईन, लोकल क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आणि तेच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 6 चेंडू आणि विजयाकरिता 5 धावेची आवश्यकता. कालच्या जर दिवसाचं चित्र आपण पाहिलं तोच गोलंदाज आणि सेम इक्वेशन इथे मात्र तेच समीकरण पाहायला मिळतं. हा मित्र किंवा हा वेदांत इथे मात्र नशिबाची हात मिळून
मैदानामध्ये पोहोचतो की काय असं प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. कालचंच चित्र पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि विजयाकरिता 5 या धावसंख्येची आवश्यकता. एका बाजूने जयदेव म्हणजे अनुभव संपूर्ण खेळाडू आहे, तर एका बाजूने गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये एक नवा, एक अपकमिंग, एक नवीन शक्ती येथे मात्र वेदांत तेजा पाहायला मिळतोय. काय घडेल? 6 चेंडू विजयाकरिता 5 धावेची आवश्यकता. मी अनेकदा नाझीम गुल्लीचं उदाहरण मात्र इथे दिलं गेलं, पण सध्या तरी नेक्स्ट टाइम कधी जव्हारमध्ये समालोचनासाठी पोहोचू तेव्हा वेदांत तेजाचं उदाहरण आम्ही इथून मात्र देऊ. कारण 6 चेंडू आणि विजयाकरिता 5 धावांची आवश्यकता असताना कालच्या दिवसामध्ये त्याचा क्रीडा कौशल्य दर्शवत वेदांनी धावा रोखल्या. चला यष्टीरक्षक थोडंसं धावत आपल्या जागेवर आपण पोहोचा. फायनल दिवस आहे. मी आधी म्हटलं की आयोजकांकडून आज वाटलं जेवण मागा, पण आज वेळ कोणी आयोजकांकडून मागू नका. 6 चेंडू विजयाकरिता 5 धावेची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वेदांत इथून मात्र तयार. अनुभव इथे मात्र पणाला लावला जाईल. अनुभव इथे मात्र वरचढ तरताना पाहायला मिळेल की इथे मात्र तरुण शक्ती धाव घेण्याची गरज नव्हती आणि रनआउटची विकेट कोण बाद होतो? तर इथे मात्र नॉन स्ट्रायकरला असणारा हा फलंदाज इथून मात्र बाद होतोय. परतावा लागेल इथून मात्र त्याला तंबूच्या असल्याला. रनआउटची विकेट इथून मात्र पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भालचंद्र. देऊया संधी डिक जॉकी तुम्हाला थोड्या वेळात. आपण सध्या परफेक्टली मुवमेंटला, थँक्यू डीजे, एक वेगळ्या मुवमेंटला मॅच येऊन इथून मात्र ठेपली आहे. विजयाकरिता 5 चेंडू आणि 4 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र वेदांत तेजा तयार होतोय षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. पुढचा बॉल यावेळेस टप्प्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं होतं. व्हाईट बॉलचा इशारा. कदाचित लेदर क्रिकेटलाही प्रॅक्टिस करतोय की काय हा खेळाडू. थोडी सेक्शन पाहायला मिळते, शैली पाहायला मिळते या खेळाडूची. व्हाईट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालाय. गरिबी में आटा गेला. आता मात्र 3 धावेची आवश्यकता. पुढचा बॉल इथे मात्र दिशा दर्शवली गेल्या आणि क्षेत्ररक्षकाकडून घडतीये चुकी. परतावा लागेल इथून मात्र. यावेळेस जांभूळवहीर संघाला फार पत्कारून मैदान सोडावं लागेल. सामना विजयशी ठरतो. इथे मात्र टीम केसीबी संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. जयदेव सर प्लीज वेलकम, ज्यांनी अनेक दिवस इतरांना मॅन ऑफ द मॅच परिधान केलं. आज ते मॅन ऑफ द मॅचचं इथे मात्र हकदार ठरताय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊयात आणि वेदांत तेजा तदनंतर आपण संपर्क साधायचा आहे. डीजे मी धानोशी संघाला विनंती करतोय क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि जब्बार इलेव्हन आपले बॅटर पाठवून द्यायचे आहेत. थँक्यू.